बाराशिव सहकारी साखर कारखान्याचे खाजगीकरणात साखर सम्राटांसह विद्यमान आमदारांचा तेवढाच हात असल्याचा घणाघात भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांभाळे यांनी केला। भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओम गार्डन मंगल कार्यालयात रक्षाबंधन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माधव भालेराव, खोब्राजी नरवाडे, बालाजी जाधव, अंकुश आहेर, अवधूत शिंदे, शिवाजीराव अडलिंगे, निर्मलाताई नादरे, शिल्पाताई महाराज, सखाराम इंगळे, अरुणाताई बिचवार, PR देशमुख, KK शिंदे, विनायक महाराज, साबणे राधाकिशन, डॉक्टर सेलचे डॉक्टर अनिल जिंतुरकर, प्रल्हादराव कदम, अर्चनाताई कदम आदींची उपस्थिती होती। या निमित्तानं माध्यमांशी बोलत असताना उज्ज्वलाताई तांभाळे पुढे म्हणाल्या की माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार राजू नवघरे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। मागील 5 वर्ष दोघे एकत्र फिरले, आज आणि उद्या पण एकत्रच आहेत। एकाने गुलाल लावला तर एकानं नारळ फोडलं। आज त्यांना वसमत विधानसभेत तिसरा माणूस तयार होऊ द्यायचा नाही। नावाला दोघांनी निवडणुकीत उभं राहायचं आणि ऐन वेळेला मी कारखाना सांभाळतो, तू विधानसभा सांभाळ, अशी परिस्थिती शेवटच्या 2 दिवसात होईल। वसमत विधानसभा मतदारसंघात फिरत असताना 40% गावांना रस्ते नसल्याचं आढळलं। मग कोट्यवधींचा विकास निधी, विकास कामं कुठे गेली असा टोला नाव न घेता आमदार राजू नवघरे यांना लगावला। महायुतीबाबत चलबिचल झालेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्तानं एका ठिकाणी बोलावून हितगुज करण्याचा मुख्य उद्देश होता, असंही उज्ज्वलाताई तांभाळे म्हणाल्या। रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू एकच आहे। महायुती म्हणून आमचे बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, थोडंसं चलबिचल झालेत। रक्षाबंधनाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला बोलावं आणि रक्षाबंधनाच्या माध्यमातून हितगुज करावं म्हणून प्रत्येकाला बोलवलं ह्या ठिकाणी। रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून प्रत्येकाचं मत आजमावून घेतलं आणि त्यांना होतो प्रत्येक गावामध्ये 70-80 गावं आम्ही फिरून झालो। फिरत असताना प्रत्येक गावामध्ये जात असताना कमीत कमी 40% गावं अशी आहेत की आम्हाला त्या गावात जायला रस्ते नाही। विकास भरपूर झाला, निधी भरपूर आला, हे आम्ही वाचतो, पेपरमध्ये वाचतोय, व्हिडिओ क्लिप ऐकतोय, पण एवढा फंड आला कुठे गेला ते आता राज्यकर्त्यालाच माहीत असेल। पण जेव्हा ह्या वसमत विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये आमच्यासारख्याला एखादी भारतीय जनता पार्टीला जागा सुटली आणि आम्हाला जर खरंच उमेदवारी मिळाली तर त्या उमेदवारीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आज वसमत विधानसभामध्ये एकाचे 10 वर्ष पाहिले, एकाचे 5 वर्ष पाहिले, काय विकास केला त्या दोघांनाच माहीत आहे। त्यांनी विकास काय केला आहे? त्रिमूर्ती बंद करणं, कारखाने विकत घेणं, सहकार मोडीत काढणं, खाजगीकरण करणं, पुन्हा तुमच्या सूत गिरण्या खाणं, ह्याच्या पलीकडे ह्या लोकांचा कुठं विकास नाही। आता कालची एक व्हिडिओ क्लिप पाहिली सन्माननीय आमदार साहेबाची। आमदार साहेब म्हणत होते पूर्ण कारखान्याचं पूर्ण जे काही मटेरियल आहे ते साखर सम्राट नेऊन बाराशिव सहकारी साखर कारखान्यामध्ये टाकतात आणि आज सांगतात आमदार साहेबाला आम्ही त्या कारखान्याच्या निवडणुकीपासून भाषणामध्ये बोंब मारत होतो तेव्हा आमदार साहेब आम्हाला प्रत्युत्तर देत होते, ताई अतिशय चुकीचं बोलता तुम्ही। आणि साहेबांना फार उशिरा सांगितले पूर्ण कारखान्याचं असं झालं तसं झालं। साहेब, पूर्ण कारखान्याचं जे काही बरं वाईट झालं आणि पूर्ण कारखान्याचं जे काही दिवाळी निघायची आज वेळ आली आणि जशी बाराशिव सहकारी साखर कारखाना विकत घेतला, खाजगीकरण केला, त्याच्यामध्ये एकटे साखर सम्राट दोषी आहेत असं मला वाटत नाही, विद्यमान आमदार पण तेवढेच दोषी आहेत असं मला आज रोजी वाटतंय। राहिला प्रश्न विकासाचा, विकास तुम्ही पण तालुक्यात राहू नाहीत, बघा विकास कुठं झाला आणि कसा झाला। विकास कुठं झाला, कसा झाला ते मला जास्त सांगायची गरज नाही। विकास कसा झाला आणि कसा झाला बाबूगाव वाशियालाच विचारा। 5 वर्षापासून एकत्र फिरले, आज रोजी पण एकत्र आहेत, उद्या पण एकत्रच राहतील। त्यांचा म्हण आहे बघा एक, मी करतो मारल्यासारखं तू कर रडल्यासारखं। आज त्यांना वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये तिसरा माणूस तयार होऊ द्यायचा नाही। मी इकडून उभा टाकतो तो तिकडून उभा टाक, ऐनवेळीनंतर मी कारखाना सांभाळतो तो विधानसभा सांभाळ। शेवटच्या 2 दिवसामध्ये हे असं केल्याशिवाय राहणार नाहीत। आजही ते ह्याच्या 2 बाजू आहेत, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। मलाच काय ग्रामीण भागामध्ये फिरत असताना प्रत्येक ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर गुरखी एखादी म्हणतो हे दोघं एकच आहेत। कालपर्यंत तुम्हाला माहीत आहे कुठलं एखादी उद्घाटन करायचं काय करायचं असलं ना एका बॅनरवर दोघांचे फोटो, एका कार्यक्रमात दोघं, एक जण गुलाल लावायचं, एक जण नारळ फोडायचं। आजच 8 दिवसापासून आरोप प्रत्यारोप करतात, हे फक्त ढोंग आहे, ह्याच्या पलीकडे काय आहे असं मला वाटतं।
न्यूज, बातमी जनकल्याणाची.